रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे कोंड या गावामध्ये त्रयोदशीला शिमग्याचा होम पेटला। ग्रामदैवत श्रीदेवी जाकादेवी, श्रीदेवी वाघजाई, श्रीदेवी नवलाई आणि श्रीदेव रवळनाथाचा शिमगा इथं उत्साहात संपन्न झाला। गावात त्रयोदशीला होळीचा माड उभा राहिला आणि शिमग्याचा होम पेटला। यावेळी परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं। इथल्या शिमग्याची माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात सुरू झाले। आपण आहोत सध्या फणसवळे कोंड या गावामध्ये आणि या फणसवळे कोंड गावामध्ये आपण पाहतोय पालखी खांद्यावर घेऊन सर्व तरुण ही पालखी नाचवण्यासाठी उत्सुक आहेत। जाकादेवी, वाघजाई, नवलाई आणि रवळनाथ हे तीन देव या पालखीमध्ये विराजमान झालेत। काही वेळापूर्वीच जो काही माड असतो तो माड देखील या ठिकाणी आलाय आणि पालखी नाचवून थोड्याच वेळात तो होळीचा माड आहे तो देखील या ठिकाणी उभा राहणार आहे। एक यात्रेचे स्वरूप या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाविक असतील किंवा जे इथले ग्रामस्थ असतील ते देखील या शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत आणि या ठिकाणी आपल्या या गावचे गावकर आहेत। आपण त्याची चर्चा करूया। साहेब नमस्कार। शिमगोत्सव सुरू झालाय, काय सांगा? तर शिमगोत्सव सुरू झाला म्हणजे आम्हा सगळ्यांचा उत्साह सुरू झालेला आहे। आमच्या देवी देवतांचा उत्सव आहे, सण आहे, मात्र त्याहीपेक्षा आमच्या श्रद्धेला हे महत्वाचं स्थान आहे। आमची जो श्रद्धा आहे, आम्हा भक्तांची श्रद्धा आहे। आज आमची देव इथे पालखीमध्ये बसून वस्त्रप्रवरण नेसून अलंकाराने म्हणून ज्या वेळेला आमच्या खांद्यावरती खेळते त्यावेळेला आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं। आम्हाला वाटतं की आम्ही स्वर्गसुखाचा आनंद प्राप्त केला। आज देव आमच्या घरी पण आमच्या भेटीला येते, गाव भेटीला येत असताना त्यावेळेलाही वाटतं की आम्ही संपूर्ण आमच्या पापांचा विनाश केला आणि आम्ही आमच्या देवाचरणी लीन झालो, अशी आमची भावना आहे, श्रद्धा आहे। आणि या श्रद्धेपोटीच आम्ही आई जाकादेवीच्या भक्ती करतात। आम्ही हे समस्त गावकरी आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळी पालखी आम्ही खांद्यावर घेतो त्याच वेळी वर्षभरापूर्वीचं जे काही पाप पुण्य असेल त्याचा हिशोब या ठिकाणी शिमगोत्सवाच्या उत्सवात होतो असं त्यांनी सांगितलं। अजूनही काही गावकरी आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालखीचा उत्सव सुरू झालाय। फणसवळे गावचा शिमगोत्सवाला सुरुवात झाली। थोड्याच वेळात जो काही माड आहे तो उभा राहील, काय सांगाल? हा जो माड आहे तो देवीचा माड हा श्रद्धापूर्वक या ठिकाणी उभा केला जातो। त्या देवीच्या ही होळिका जी आहे, या होळिकेमध्ये लोक आपले जे पाप आणि पुण्य हे धुवून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि वर्षभर असलेले जे काही थकावट आहे, जे काही पाप जे झालेलं आहे, काही चुका झालेल्या असतील, ज्या काही समस्या झालेल्या असतील त्या या निमित्ताने धुवून टाकण्याचा प्रयत्न या होळिकेच्या माध्यमातून केला जातो। जो काही पाप पुण्य याचा काही जो हिशोब आहे तो या होळिकेमध्ये दहन व्हावा आणि या गावावर जी काही इडापिडा असेल ती टळून जावी असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच याच्यावरती जो उत्सव आहे, पालखी उत्सव आहे किंवा शिमगोत्सव आहे, हा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो। आपण पाहतो या ठिकाणी पालखी नाचवण्याचा आनंद देखील या ठिकाणी जे काही तरुण मंडळी आहेत हे देखील मोठ्या प्रमाणात आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात। असाच शिमगोत्सव येत्या काही दिवसापर्यंत या फणसवळे गावचा सुरू राहणार आहे। कॅमेरामॅन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी।
गावा सोमवार वळणात वाचाय जाका देवी नवलाय पाहुणाय तुगाय मानाय बेनकरी मटकरी जनकरी तळकरी माळकरी त्रिमुखी मराठी सगुणा पाय तुगाव पांढरिके आई वाट उभं करून कोणत्या महापुरुषाची संमत घेऊन चार सीमेचे रखवाली तर ते करून विठला देवीच्या करायची संमत घेऊन राज सत्तेच्या मालकाची संमत घेऊन पूर्व सत्तेचा जाप करता करून कंटी मार्केची संमत घेऊन कवाट देवाची संमत घेऊन आई वाघ्या जाका देवीच्या खऱ्या आज तुझा मानाचा होम आज शिमगा आम्ही येथे साजरा करतोय। आई यामध्ये काही चूक भूल झाली असेल आम्हा ग्रामस्थांच्या हातून काही मागचं पुढे झालं असेल पुढचं मागे झालं असेल तर कोणताही राग रुसवा न ठेवता कोणताही रुसवा फुगवा न ठेवता आमची ही चूक मान्य करून घेऊन हे श्रीफळ तुझ्या चरणी अर्पण केले ते तू मान्य करून घेऊन समस्त कोंडवाडी ग्रामस्थांवरती सुखाची छाया धरून यामध्ये आंबेकर असतील माने असतील पड्यार असतील संगरे असतील तुझा मुळे वंशराज सत्तेचा मनकरी असेल या सर्व कुटुंबाचं त्यांच्या सर्वच कुटुंबांचं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं हिंडणं फिरणं उद्योगधंदा मूल माणूस नोकरी व्यवसाय शेतीवाडी गुरंढोरं यामध्ये त्यांना बरकत मिळवून देऊन या गावावरती कोणाची वाकडी नजर असेल तर ती वाकडी नजर सुद्धा तुझ्या पायाच्या अंगठ्याखाली दाबून ठेवून आई वाघ्याच्या कधीच्या खऱ्या कोण काही करणी करत असेल या गावावरती कुठला आजार येत असेल कुठली रोगराई येत असेल तर ती सीमेच्या बाहेर घालवून कोणतीही या कोंडवाडीतील ग्रामस्थांवरती कोणतेही दुःखाची आच न येता हे सर्व ग्रामस्थ सुखाने एकोप्याने नांदू देत याकरता ही श्रीफळ मान्य करून घे आणि अशीच कृपादृष्टी कायम या कोंडवाडी ग्रामस्थांवरती ठेवून सर्वांच्या कुटुंबामध्ये सर्वांचं कल्याण कर घ्या आई टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।